कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। वड हक्काने वाटप करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या जमिनीवर ताबा मिळवून विक्री केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या सुनावणीनंतर तत्कालीन तलाठी आणि वनरक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते। त्यामुळे हे निलंबन मागे घेत जिल्हाधिकारी संजय मीना यांनी नव्याने चौकशीचे आदेश दिले आहेत। त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी भूमाफिया, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयातील काही अधिकारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। गडचिरोली शहरालगत मुरखळा नवेगाव हद्दीतील 12 अतिक्रमणधारक नागरिकांना सर्वे क्रमांक 108 आणि 189-2 मधील 8 हेक्टर जागेचा वनपट्टा देण्यात आला होता। सध्याच्या स्थितीत प्लॉटच्या बाजार भावाप्रमाणे तब्बल 50 कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या या जमिनीवर शहरातील काही कथित भूविकास माफियांनी अल्पावधीतच पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी पट्टेधारक नागरिकांची अनेक आमिष दाखवून दिशाभूल करून ताबा मिळवला आणि त्यावर प्लॉट पाडून विक्री सुरू केली होती। 2 वर्षांपासून हा प्रकार चालू होता। ही बाब लक्षात येताच 1.5 वर्षांपूर्वी वनविभागाने या जमिनीचा पंचनामा करून पट्टेधारकांचे बयान नोंदवले आणि अहवाल तयार करून कारवाईसाठी महसूल विभागासोबत पत्रव्यवहार केला होता। परंतु या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। दरम्यानच्या काळात वन विभागाने गडचिरोली तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत पुन्हा 2 वेळा पत्रव्यवहार केला। मात्र महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते। 2 महिन्यांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची झोप उडवली आणि प्रशासनाने संबंधित पट्टेधारकांना बोलावून त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले आणि पट्टे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली। पावसाळी अधिवेशनात देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। परंतु उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयातील काही पोटभरू कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन वनरक्षक आणि तलाठी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते। परंतु खरा प्रकार त्यांच्या लक्षात येताच हे निलंबन तात्काळ रद्दही करण्यात आले। सोबतच या प्रकरणाची नव्याने चौकशीचे निर्देश सुद्धा जिल्हा प्रशासनाने दिले आहेत। त्यामुळे गडचिरोली शहरातील भूमाफिया आणि दोषी अधिकाऱ्यांचे धाबेदार आणलेत। याविषयी जिल्हाधिकारी संजय मीना यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला असून कडक कारवाईचे संकेत दिले असल्याचे सांगितले। वन विभागाचा अहवाल महत्त्वाचा असून वनपट्टा देण्यात आलेली ही जमीन महसूल वनेमध्ये येत असल्याने त्याची सर्वाधिक जबाबदारी महसूल विभागाची आहे। तरी सुद्धा 1.5 वर्षांपासून वन विभाग सातत्याने जमीन विक्री करण्यात महसूल विभागाला स्मरण करून देत होते। त्याच्या अहवालात पट्टेधारकांनी दिलेल्या बयानावरून पुंजीराम राऊत, चेतन अंबादे, विनय बांबोळे, धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी आणि अन्य 11 जणांनी या जमिनीची खरेदी आणि विक्री केल्याचे नमूद आहे। जेव्हा की ही जमीन केवळ शेतीसाठी देण्यात आली होती। त्या शेतीतून उत्पन्न काढून उपजीविका करण्यासाठी शासनाने ती शेतकऱ्यांना दिली होती। मात्र या लोकांनी थेट विक्रीचा सपाटा लावला होता, असे अहवालामध्ये पट्टेधारकांच्या बयानासह नमूद आहे। परंतु उपविभागीय कार्यालयातील एका अधिकाऱ्याने हे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून दडवून ठेवले होते। आता जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये पराकोटीने लक्ष घातल्याने दोषींवर लवकरच फौजदारी गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी तर अशा भूमाफियांवर मोक्का देखील लावण्यात आलाय। त्यामुळे अशी कारवाई गडचिरोलीत देखील करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळी दरम्यान मिळालेल्या आणि भूदान यज्ञ समितीने भूमिहीनांना दिलेल्या जमिनीची विक्री करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये परवानगी कोणी दिली। मात्र भूदानचा शेरा कोडगल येथील बॅरेजेसमध्ये दुसऱ्यांच्या शेतीवर वर्ग करून प्लॉट पाडून NATP करून
खुलेआम विक्री केली जात आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून परवानगी देण्यात आली असावी अशी शंका वर्तवण्यात येत असून अशा प्रकारच्या खरेदी विक्री संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पराकोटीने लक्ष वेधण्याचा नितांत गरज आहे। गडचिरोली शहरालगत असलेल्या अशा प्रकरणाचा सैनिक समाज पार्टीच्या वतीने शोध घेऊन शहरात असलेल्या भूमाफिया अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे। सावधान हिंदुस्तान न्यूज करिता चक्रधर मेश्राम, गडचिरोली। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।